नमस्कार. तर एका युजरचा असा प्रश्न आहे, की मॅम माझा प्रश्न असा आहे, की जर काही आपण अनहेल्दी खातो, तर त्यातनं जे काही कॅलरीज आहे, त्या कॅलरीज आपण व्यायाम करून बर्न करू शकतो. पण तरी पण तो पदार्थ अनहेल्दी राहतो का? तर नक्कीच जर आपण एखादा अनहेल्दी पदार्थ खाल्ला, फॉर एक्झाम्पल आपण समोसा खाल्ला, त्यातले कॅलरीज तुम्ही कदाचित एक्सरसाइज करून बर्न कराल पण त्यातला जो मैदा आहे किंवा जे रिफाइंड ऑइल रियूज केलेलं तेल वापरलं आहे, त्यातले जे ट्रान्स फॅट्स तुमच्या हृदयाला त्याचा परिणाम होणार आहे. नंतर मैदा आपल्या शरीरासाठी अजिबातच चांगला नसतो. तो रिफाइंड फ्लोअर असतो आणि त्याच्यामुळे होणारा जे आपल्या इंटेस्टाईनला होणारा त्रास आहे तो होणारच आहे. त्याच्यामुळे जरी तुम्ही नुसतं कॅलरीजचा विषय नसतो, बऱ्याच एलिमेंट्स असतात. काही दुसरं फूड असेल, त्याच्यामध्ये काही ॲडिशनल कलर्स घातले असतील किंवा काही प्रिझर्वेटिव्हज घातले असतील, ते प्रिझर्वेटिव्हज तुमच्या बॉडीला सूट नाही झाले, तर तुमच्या आतड्यांना देखील त्याचं इन्फेक्शन किंवा काही एका प्रकारची सूज येऊ शकते. तर असं नाही आहे की फक्त कॅलरीजचा इश्यू असतो, बऱ्याच गोष्टी असतात. त्याच्यामुळे आपल्याला जे बाहेरचे